एका गावात एक आस्तिक व नास्तिक असे दोन भाऊ राहत होते. नास्तिकाला परमार्थाविषयी काहीच घेणे देणे नव्हते, पण जो आस्तिक होता त्याचं सतत काही ना काही पारमार्थिक कार्य चालू असायचे. एकदा या आस्तिक भावाने भागवत कथेच्या कार्यक्रमाचे आयोजन केले. त्यासाठी एका उत्कृष्ट भागवत कथाकारास आमंत्रित केले. 7 दिवस उत्कृष्ट भागवत कथा झाली आणि महाराज दक्षिणा घेऊन निघाले. तेव्हा जाता जाता त्यांनी यजमानास त्या नास्तिक भावाविषयी विचारले की तो कुठे आहे? 7 दिवस गेले पण तुझा भाऊ कथेला दिसला नाही. तेव्हा त्या आस्तिक भावाने सांगितले की तो काय त्या खोलीत TV पाहत बसला आहे. तेव्हा त्या कथाकाराने त्याची भेट घ्यायची ठरवले. ते त्याच्याकडे गेले तेव्हा तो त्या महाराजांना शिव्या देऊ लागला. माझ्याकडे कशाला आला? तुमचे काम झाले असेल तर आपण निघून जावे ना. तेव्हा ते महाराज म्हणाले, मी तर निघालोच आहे. आपण रामकृष्ण हरी म्हणावे अशी माझी इच्छा आहे. तुम्ही एकदा रामकृष्ण हरी म्हणा की मी लगेच निघालो. पण तो काही म्हणत नाही. तेव्हा महाराज पण हट्टाच पेटले. तू रामकृष्ण हरी म्हटल्याशिवाय मी काय येथून जाणार नाही. दोघांचं भांडण हातघाईवर आले. महाराजांनी त्याला खाली पाडले. तेव्हा तो रामकृष्ण हरी म्हटला. महाराज म्हणाले, आता हे नाम विकू नकोस. तेव्हा त्याने हे नाम लक्षात ठेवले. काही दिवसांनी तो नास्तिक मरण पावला आणि तो यमदरबारात गेला. तेव्हा चित्रगुप्तांनी आणि यमराजाने त्याला ब्रह्मदेवाकडे नेले आणि सांगितले की आयुष्यात याने फक्त एकदाच भगवंताचे नाम घेतले आहे. तेव्हा त्याचे फळ काय? ब्रह्मदेवाने सांगितले की या नामाचा माझा काहीच संबंध नाही. मला ते सांगता येणार नाही. तुम्हाला त्याविषयी माहिती पाहिजे असेल तर भगवान शंकराकडे जा. तेव्हा ते त्याला कैलासात घेऊन गेले. भगवान शंकर म्हणाले, हे मला पण सांगता येणार नाही. हे ज्याचे नाम आहे त्या वैकुंठाधिपती भगवान विष्णूकडे आपण जाऊ. तेव्हा त्याला पालखीत ठेवले आणि ती पालखी खांद्यावर घेऊन सगळ्यांनी त्या नास्तिकास वैकुंठास नेले. भगवान विष्णूने येण्याचे कारण विचारले. तेव्हा त्यांनी सगळा वृत्तांत सांगितला. तेव्हा भगवान विष्णू म्हणाले की आयुष्यात फक्त एकदाच नाम उच्चारले तर तो तुम्हाला दोघांच्या खांद्यावर बसून वैकुंठापर्यंत घेऊन आला. हे त्या नामाचे फळ आहे. आणि एकदा की जीव वैकुंठात आला की त्याला पुन्हा परत जावे लागतच नाही. ग्रहणाच्या वेळी हजारोंच्या गायीचे दान केले. प्रयाग त्रिवेणी संगमावर कल्पापर्यंत निवास केला. यज्ञ करून मेरू पर्वता एवढे सुवर्ण दान केले तरी भगवंताच्या एका नामाची बरोबरी करू शकत नाही. हे अतुलनीय पुण्य आहे.
धन्यवाद.